त्या ठिकाणी 50%च्या आत ओबीसी करता जागा उरत नाही। याकरता विधी तज्ञांचे मतं घेऊन त्यात काय मार्ग काढता येईल ते आपण बघू। शेवटी रिप्रेझेंटेशन पाहिजे, रिप्रेझेंटेशन जर नसेल तर कुठला ना कुठला मार्ग हा त्या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल। पण बहुतांश जिल्ह्यांमध्ये मात्र आज आता अतिशय चांगल्या प्रकारे हे ओबीसीचं राजकीय आरक्षण या ठिकाणी लागू झालंय आणि मला हा विश्वास आहे की आता येत्या काळामधल्या सगळ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहित या ठिकाणी होतील। एवढंच नाही तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण काही निर्णय घेतले, हायकोर्टात जिंकलो, पण गेल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा मुर्दा पाडला आणि आपल्याला पुन्हा झिरोवर आणलं। आज त्याही संदर्भात येत्या काळामध्ये आरक्षणाची लढाई लांब आहे, ती जी काही लढायची आहे ती तर लढूच, त्याचे सगळे कायदेशीर मार्ग पाहू। पण तोपर्यंत ज्या योजना आपण सुरू केल्या होत्या, मी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींशी बोललो आणि मी त्यांना सांगितलं की ज्या योजना आपण सुरू केल्या होत्या त्याही योजना या सरकारने बंद केल्या आहेत, त्या सगळ्या योजना पुन्हा आपण सुरू केल्या पाहिजेत। त्या योजना आपण सुरू करू। आमचे 12 बलुतेदार आहेत, त्यांच्याकरता आपण योजना सुरू करणार आहोत। आमचे आज ओपन वर्गातले लोक आहेत, त्यांची अपेक्षा आहे त्या ओपन वर्गातल्या लोकांकरता अमृतसारखी एक योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली होती, जी या सरकारने फक्त कागदोपत्री ठेवली, तीही आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। आणि अर्थातच आपला अजेंडाच गरीब कल्याणाचा आहे। मागासवर्गीय असतील, शेड्यूल ट्राईब असतील, यांच्या योजना इफेक्टिव्हली राबवून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम हे आपलं नवं सरकार हे निश्चितपणे या ठिकाणी करेल, हा मला विश्वास आहे। आणि म्हणून खरं तर मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की नवीन सरकार आलं आहे, पण आपल्यासमोर निश्चितपणे आव्हानं देखील मोठी आहेत। आता नुकतंच अतिवृष्टी झाली, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाला, त्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत द्यावी लागेल। तात्काळ तिथले पंचनामे करायला आम्ही सांगितलं, मी स्वतः गेलो, काही ठिकाणी मुख्यमंत्री गेले, तिथली परिस्थिती आम्ही समजून घेतली। आणि आता ज्या प्रकारे राणा जगजितसिंगजींनी सांगितलं की सरकारने लक्ष घातलं तर परिणाम होऊ शकतो, सरकारनेच लक्ष घातलं नाही म्हणजे आपल्या काळामध्ये 15-16 हजार कोटी रुपयाचा विमा आपण मिळवून दिला आणि इथे मात्र 5-7-8 हजार कोटी रुपयाचा फायदा हा विमा कंपन्यांना मागच्या सरकारने मिळवून दिला, कारण सरकारचं लक्षच नव्हतं, त्या ठिकाणी काय चाललंय कोणाला माहिती नव्हतं। त्यामुळे त्या शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मेहनत करावी लागेल, त्यांच्याकरता देखील आपल्याला काम करावं लागेल। पण एक गोष्ट अजून या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे, सरकार आल्यानंतर निश्चित अपेक्षा आपल्याही वाढतात, पण पुढच्या 2.5 वर्षामध्ये काही ना काही प्रमाणात अपेक्षा पूर्ण होतील। पण आपण ज्या प्रकारे हे सरकार तयार केलं आहे, आज हे काही केवळ भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही आहे, शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आहे। त्यामुळे त्यांनाही पूर्णपणे सोबत घेऊन आपल्याला हे सरकार चालवायचं आहे। त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील असं या ठिकाणी म्हणणं योग्य होणार नाही। मी तर तुम्हाला ही विनंती करणार आहे की पुढच्या 2.5 वर्षामध्ये कमीत कमी अपेक्षा ठेवून एक भव्य मेजॉरिटीचं सरकार पुन्हा एकदा आपल्याला कसं आणता येईल याकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे। आता खरं म्हणजे विधान परिषदेचे 12 आमदार आहेत, 13 वेगळा, मी 12चं बोलतोय आता या 12 आमदाराकरता एलिजिबल 200 लोक तर या सभागृहात आहेत आणि 1200 लोक हे आतापर्यंत मला बायोडाटा देऊन गेले आहेत। पण जे काही नियमात असेल त्या नियमाचं पालन करून राज्यपालांचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, तशा प्रकारचं सगळं त्या सगळ्या नियमांचा विचार करून जो काही निर्णय होईल, शेवटी आपल्या पक्षामध्ये एक निर्णय, आपल्याला त्यातल्या काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील, काही जागा आपल्याला मिळतील, म्हणजे सुचवायचं आपल्याला, म्हणजे आपण जे सुचवू त्या होतील आणि आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्यापैकी अनेकाला वाटेल की याला घेतलं, माझ्यात काय कमतरता होती, मी तर एवढं काम केलं, वाटणं साहजिक आहे, कारण प्रत्येक जण काम खूप करतो, संघर्ष प्रत्येकाने केलाय, पण शेवटी एका वेळी सगळ्यांना काही सगळ्या गोष्टी देता येत नाहीत। त्यामुळे मी कार्यकर्त्यांनाही विनंती करणार आहे की ही 2.5 वर्ष जी आहेत, ही 2.5 वर्ष
मागची 2.5 वर्ष आपण संघर्षात घालवली, पण ही 2.5 वर्ष पुन्हा एकदा आपली घडी नीट बसवण्याकरता आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात आपण सगळे एक होतो. आता ज्यावेळी संघर्ष न करता समाजाकरता काम करायचं आहे, या काळातली आपली एकजूटही महत्वाची आहे. कोणी नाराज होण्याचं कारण नाही आहे. नाराजी येऊ शकते, पण ती नाराजी दूर करून एका मोठ्या लक्ष्याकरता आपण काम करतोय. आपण सगळे जे भारतीय जनता पक्षामध्ये कामाला आलेलो आहोत, आपल्यापैकी कोणीही केवळ सत्ता मिळवण्याकरता आलेलं नाहीये. आणि जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतात. आपण बघा, जे पक्ष विचारांकरता जोवर चालले तोवर ते पक्ष चालले. ज्या क्षणी विचारांच्या ऐवजी केवळ सत्ता लोलुप ते पक्ष झाले, त्यावेळी ते पक्ष संपले. ज्यावेळी केवळ एकाधिकारशाही पक्षामध्ये झाली, ज्यावेळेस केवळ घराणेशाही पक्षामध्ये झाली, त्यावेळी ते पक्ष संपले. आज भारतीय जनता पक्ष याकरता जिवंत आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो, देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. कारण आपण घराणेशाही मानणारी पार्टी नाही आहोत. कोणाचा कब्जा नाही आहे, कोणाची प्रायव्हेट लिमिटेड ही पार्टी नाही आहे. एखाद्या नेत्याच्या मुलाने मुलीने राजकारणात यावं याला आपल्या पक्षात नाही आहे, पण तो अधिकार कोणाचा नाही आहे, पक्षावर अधिकार कोणाचा नाही आहे. म्हणजे याच्यानंतर याला दिलंच पाहिजे अशा प्रकारचा कुठलाही अधिकार भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मेहनतीच्या आधारावर या ठिकाणी पुढे यायचं आहे. आज अनेक लोक तशा प्रकारे आपल्या पक्षामध्ये पुढे येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या क्षणी आपण विचार सोडून केवळ सत्तेच्या पाठीमागे लागू, त्या दिवशी भारतीय जनता पक्षाचाही ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यागाची भूमिकाही सोसावी लागते. अनेक लोक नंतर मला विचारतील, त्याग आम्हीच करायचा का? कोणाला तरी करावाच लागेल, कोणाला तरी करावाच लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्याकडे आहे, ही परंपरा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की एक अतिशय चांगलं, स्वच्छ, प्रामाणिक, लोकाभिमुख सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या जनतेच्या समस्या आहेत, ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत, मला याची कल्पना आहे की 2.5 वर्षात सगळं होऊ शकत नाही, पण जे जे होऊ शकतं ते आम्ही स्वच्छ मनाने या ठिकाणी करण्याचं काम करू. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की एकनाथराव शिंदे हे देखील 24/7 काम करणारे नेते आहेत. त्यामुळे आता राज्याला जे काही या ठिकाणी सरकार आहे, हे सरकार उपलब्ध असलेलं सरकार आहे. हे बंदिस्त सरकार नाही आहे, हे खुलं सरकार आहे. कोणी भेटू शकतं, कोणी बोलू शकतं, कोणी आपलं या ठिकाणी म्हणणं मांडू शकतं. आता आमचे पत्रकार रोज मला विचारतात की एक्सपान्शन कधी होणार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे. त्यांनाही सांगू इच्छितो की होणारच आहे. आम्ही 2 जण मिळून किती दिवस चालवणार आहे. परवा गमतीने सांगतो की कॅबिनेटची बैठक चालली होती आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदे साहेब 2 मिनिटाकरता वॉशरूमला गेले. तर मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, अर्धी कॅबिनेट बाहेर गेली आहे, त्यामुळे आता बैठक थांबवा. अशी कॅबिनेट चालवायची नाही आहे, एक्सपान्शन ही होणार आहे. आता हे खरंच आहे की आपल्या पक्षामध्ये या एक्सपान्शनमध्ये येऊ शकतील असे एलिजिबल नेते पण खूप आहेतच. कारण मोठा पक्ष आहे आणि एक्सपिरियन्स असलेले चांगले चांगले लोक आहेत. अनेक, म्हणजे काही तर असेही आमदार आहेत की जे मंत्री झाले नाहीत पण ज्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. त्यामुळे सगळ्यांचा विचार करावा लागेल, पण सगळ्यांचा विचार करण्या एवढ्या सीटाच नाही आहेत. त्यामुळे तिथेही काही ना काही ऍडजस्टमेंट जी आहे ते आपल्याला करावी लागेल. पण मला विश्वास आहे की जो निर्णय आपला पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक निश्चितपणे या ठिकाणी उभे राहतील. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विश्वास देतो की हे सरकार मोदीजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभं राहून या महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. मी जाता आता एवढंच सांगेन, हम नई चेतना की धारा, हम अंधियारे में उजियारा, हम उस बहार के झोंके हैं जो हर ले सबका दुख सारा. जीना है शूल मिले तो क्या, पथ में अंगार जले तो क्या, जीवन में कहां विराम है, बढ़ना यही तो अपना काम है. साथ साथ बढ़ेंगे, एक साथ बढ़ेंगे, सबको साथ में लेकर बढ़ेंगे, महाराष्ट्र को लेकर बढ़ेंगे, महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू एवढाच संकल्प आज सांगतो.
आणि माझं बोलणं संपवतो. जाता जाता जे कार्यक्रम सांगितले आहेत, हर घर झेंडा, आपलं विसरायचं नाही. बूथमध्ये जायचंय, झेंडा लावायचा, जे कार्यक्रम सांगितले ते सगळे आपण पूर्ण करू, एवढाच विश्वास देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीतासाठी सगळे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बरोबर 42 मिनिटं केलेल्या भाषणामध्ये अत्यंत आक्रमक पद्धतीने, मुद्देसूद पद्धतीने मुद्दे मांडले आणि